चार्ज घेतलेला आहे आणि नुकताच आता होऊ घातलेला जो काही गणपतीचा सण आहे, नागरिकांसाठी काय आव्हान असेल? गणपती उत्सव साजरा करताना शासनाच्या सर्व नियम अटींचे पालन करावं आणि शासनाला सहकार्य करावं. शक्य असेल तर एक गाव एक गणपती ही कन्सेप्ट राबवावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चोऱ्यांचं प्रमाण या परिसरामध्ये, भोरट्या चोऱ्यांचं प्रमाण वाढतंय, यावर तुम्ही कशा पद्धतीने नियंत्रण ठेवता? भोरट्या चोऱ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न चाललेला आहे. पेट्रोलिंग सक्त नेमत आहे आणि आउटसाइडर जेवढे आहेत त्यांच्या संदर्भात माहिती घेऊन त्यांच्यावर लक्ष ठेवणं. आळे येथे म्हणजे शिक्षणाचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी अनेक मुले आणि मुली शिक्षण घेत आहेत. परंतु आता सध्या परिस्थितीमध्ये मुलींच्या असणाऱ्या ज्या काही घटना घडत आहे मुलींबाबत सुरक्षेसंदर्भात, सुरक्षेसाठी, याबाबत तुम्ही तुमचं काय नियोजन असेल? येस, सध्या आता इलेक्शनचा पिरियड आहे, परंतु तरी आम्ही दामिनी पथक ॲक्टिवेट करण्याचा प्रयत्न करणार. प्रत्येक शाळा आणि शाळा कॉलेजेस सुटण्याचे जी काही टायमिंग आहे त्या वेळेवर तिथे आमचा ॲटलिस्ट 1 ते 2 तरी पोलीस हजर राहील याची आम्ही दक्षता घेऊ. पालकांसाठी आपलं काय आव्हान असेल? पालकांनी लहान मुलं, पर्टिक्युलरली लहान मुलं जे आहेत प्रायमरी स्कूल वगैरे यांच्या संदर्भात अतिदक्ष राहणं गरजेचं आहे. त्यांना अनोळखी व्यक्तींसोबत न बोलणे, त्यांच्याकडून कोणतीही वस्तू न स्वीकारणे, चॉकलेट वगैरे या संदर्भात त्यांना समुपदेशन करणं गरजेचं आहे.